नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील थकबाकीच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल, कर्जदार असाल, थकबाकीदार असाल तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. कारण की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर आपल्या जळगाव जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती सध्या ॲक्शन मोडवर आली आहे. आणि यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह इतरही राज्यातील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती समोर येत आहे. कारण की जी आपली जळगाव जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि वेगाने ॲक्शन मोडवर आली आहे आणि कामाला लागली आहे. आणि यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्यातील जवळपास 94,120 लाभार्थी शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे ते कर्ज माफ होणार असून त्यांची 7/12 पूरी होणार आहे. आणि यासाठी तब्बल 512 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद लागण्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तर तो जिल्हा उपनिबंधक विभागाने वर्तवला आहे. आणि आता कर्जमाफीच्या घोषणेला उधाण आलं असलं तरीसुद्धा अजून जो आहे तो GR म्हणजे की शासन निर्णय न निघाल्याने ज्या काही निकष आहेत आणि अटी आहेत या अजून या निकष आणि अटीच्या पेचामध्ये ही कर्जमाफी अडकली आहे. आणि विशेष म्हणजे की जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणलो की थकबाकीच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आपल्या 30 जून 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचं जाहीर केलं आहे. आणि यातून जो आपला जळगाव जिल्हा आहे त्या जळगाव जिल्ह्यातून या योजनेसाठी पात्र ठरू शकणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आणि त्यांच्या कर्ज रकमेची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आपापल्या स्तरावर तयार ठेवलेली आहे. आणि यामध्ये अल्प असोल किंवा अत्यल्प उधारक शेतकरी असतील तर यांची संख्या जी आहे तर ती मोठी असल्याचं सध्या समोर आलं आहे. परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या घोषणेनंतर प्रशासकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असला तरीसुद्धा अजून तुम्हाला माहीत आहे की प्रत्यक्षात शासन निर्णयातील तांत्रिक पेच अद्याप सुटलेला नाही. कारण की जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण असली तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाला GRची प्रतीक्षा आहे म्हणजे की शासन निर्णयाची प्रतीक्षा आहे. आणि जो आपला जळगाव जिल्हा आहे या जळगाव जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिलेल्या माहितीनुसार जी आपली आता या जळगाव जिल्ह्यातील कर्जमाफी होणार आहे या संभाव्य कर्जमाफीची आकडेवारी गोळा करण्यात आली असून प्रशासनाने त्या संदर्भात तयारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे. परंतु नेमकी जी कर्जमाफी होणार आहे त्यासाठी नेमकी कोणते निकष जे आहेत ते असणार आहेत, त्यामध्ये कोणत्या अटी शर्ती ज्या आहेत ते ठेवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे हे निकष अटी शर्तीला कोण पात्र ठरेल आणि कोणाकोणाला यातून वगळले जाईल याबाबतचा सविस्तर जो GR आल्यानंतरच अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आपल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली आहे. आणि त्यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार जो काही प्राथमिक अंदाज होता तर त्या प्राथमिक अंदाजानुसार 512 कोटींची गरज भासणार आहे. पण अटी आणि शर्तीमुळे हा आकडा कमी जास्त होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. आणि जी काही माहिती देण्यात आली आहे त्यानुसार पाहू शकता की सध्या जे काही अंदाजित लाभार्थी आहेत तर आपल्या जळगाव जिल्ह्यातील जवळपास 94,120 लाभार्थी आहेत. आणि कर्जमाफीची जी अपेक्षित रक्कम आहे ती जवळपास 512 कोटी रुपये आहे. आणि जी लाभ घेण्याची मर्यादा आहे तर ते पाहू शकता तुम्ही की 30/6/2025 पर्यंत जे काही थकबाकीदार आहेत तर ते यासाठी पात्र असणार आहेत. परंतु जो शासन निर्णय आहे तर त्यामधील जे काही अटी शर्ती आहेत तर त्या सध्या यामध्ये अडथळा ठरलेला आहेत. कारण की प्रत्यक्षात शासनाकडून GR आलेला नाही आणि हा GR प्राप्त होताच तातडीने अंमलबजावणीला सुरुवात केली जाईल असा विश्वास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने व्यक्त केला आहे. आणि आता जिल्ह्याचे लक्ष मुंबईकडे लागले असून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यामुळे आपल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणं एवढं मात्र निश्चित आहे. परंतु आपला कुठला जिल्हा आहे आणि आपल्या जिल्ह्याची काय तयारी चालू आहे याबद्दल आपलं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत आपण कुठल्या जिल्ह्यातून जरी हा व्हिडिओ पाहत असाल तरी आपल्याकडे जळगाव जिल्ह्यातील जे काही WhatsApp ग्रुप असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, पाहुणे असतील तर त्यांच्याकडे नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.